हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मागील भागात आपण पाहिलेलं होतं की त्या गोष्टीवरच लक्ष द्या ज्या आपल्याला हव्या आहे, ज्या नको आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मग आजारी माणसांना स्वतःचं लक्ष स्वास्थ्यावर कसं केंद्रित करायचे हे आता आपण समजून घेऊया. हे आपण मागील भागात पाहिलेलं होतं. तर मग पुढे आपल्याला काय बघायचं? आपल्या आजारावर सारखं लक्ष दिल्याने आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी उभ्या टाकतात. पुढील प्रमाणे विचार करणं म्हणजे आजारावर लक्ष केंद्रित केल्यासारखं आहे. माझा आजार कधी जाणार? मला अमुक आजार तर होणार नाही ना? मला हृदयरोग तर होणार नाही ना? माझी जाडी कधी कमी होणार? ज्यावेळी तुम्ही म्हणता मला अमुक आजार नकोय, त्यावेळी तुमचा फोकस आरोग्यावर नसून आजारावर असतो. ही अगदी क्षुल्लक चूक असली तरी याचे परिणाम मात्र भयंकर होऊ शकतात. इतकंच नव्हे तर ते आयुष्यभर ते भोगावे लागतात. लोकांच्या हातून अशी चूक होत असते, पण त्यांना त्याचा थांगपत्ताही नसतो. असे लोक सतत अरे मला असं व्हायला नको, तसं नको, असं डेकोरेशन नको, असा ड्रेस नको यासारखी वाक्य उच्चारत असतात. तेव्हा अशी वाक्य म्हणणं प्रथम बंद करा आणि स्वतःला विचारा, तुला नक्की काय हवे? कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर तुला जीवन जगायचे? जीवनात आपल्याला जे काही हवंय ते उच्चारायला सुरुवात करा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या आपोआपच तुमच्या आयुष्यातून नाहीशा होतील, बदलतील किंवा दुसरीकडे निघून जातील. आपल्याला त्याच्याविषयी द्वेष आहे, जे लोक आपल्याला आवडत नाहीत त्यांच्याविषयी प्रार्थना करा. मला माझ्या जीवनात प्रेम, आनंद आणि उच्च चेतनेविषयी बोलणारे लोक हवेत. मग असेच लोक आपल्या जीवनात येतील. ज्या लोकांशी आपला ताळमेळ बसणार नाही ते स्वतःहून तुमच्या जीवनातून निघून जातील अथवा आपल्या प्रती त्यांचा व्यवहार बदलेल. यासाठी आपण आपले विचार सकारात्मक ठेवायला हवेत, जेणेकरून तशा गोष्टी मिळण्यासाठी सहजता यावी. काही लोक म्हणतात, मी खूप वर्षापासून सकारात्मक विचार करत आहे, तरीही मला नकारात्मकच परिणाम दिसतात. असं का? कारण स्पष्ट आहे, तुम्ही आधी नकारात्मक विचार करत होता म्हणून नकारात्मक परिणाम दिसत आहेत. जुने नकारात्मक विचार आता बळ देत आहेत. तुम्ही जर आता सकारात्मक विचार करू लागला असाल तर थोडा धीर धरायला हवा. वेळ येतात सकारात्मक फळही मिळू लागतील, पण लोकांना धीरच धरवत नाही. ते विचार करतात, सकारात्मक विचारांचा तर काही फायदाच होत नाही, त्यापेक्षा नकारात्मक विचार करणं उत्तम. यानंतर जेव्हा ते नकारात्मक विचार बाळगू लागतात तेव्हा अचानक त्यांना सकारात्मक फळं चाखायला मिळतात. ते विचार करतात, अरे मी नकारात्मक विचार करूनही सकारात्मक परिणाम कसे काय मिळत आहेत? वास्तविक आधी ज्यांनी ते सकारात्मक विचार केले होते त्याची फळं आता मिळत आहेत, पण यापासून ते अनभिज्ञ असतात. नाही हा शब्द मनाच्या शब्दकोशातच नाही. याचाच अर्थ मनाला नाही शब्द स्वतःवर प्रतिबिंबित करता येत नाही, कोरून घेता येत नाही. आपण जर मनाला समजवलं, तुला तुझ्या आवडत्या कारचा अजिबात विचार करायचा नाही, त्या क्षणी मनात चारचाकी विचारांची शृंखला सुरू झालीच म्हणून समजा. दहशतवादाची एखादी घटना वाचल्यावर किंवा पाहिल्यावर तुम्ही मनाला ठामपणे सांगितलंय, मला दहशतवाद शब्दाचा प्रचंड राग आहे, दहशतवादाविषयी मला तिटकारा आहे, तर तुमच्या या सांगण्यावरून मनाला जे खाद्य मिळेल, त्यावर जे चित्र रेखाटलं जाईल ते एखाद्या दहशतवादी माणसाचं किंवा दहशतवादी दृश्याचंच असेल. हा नियम मातापित्यांनी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मन नाही हा शब्द जाणतच नसल्यामुळे जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला दार आपटू नकोस, धाडकन दार लावू नकोस, मस्ती करू नकोस असं ओरडून सांगत असते, तेव्हा त्याऐवजी जर तिने बेटा दार हळू बंद कर असं सांगितलं तर सकारात्मक भाषा होते. अशा भाषेचा उपयोग करणं मुलांना अनिवार्य आहे. केवळ मुलांच्याच बाबतीत नव्हे तर इतरांच्या बाबतीतही आवश्यक आहे. जाहिरात करणारे मनाचा हा नियम उत्तम प्रकारे जाणतात, शिवाय त्यांच्या फायद्यासाठी या गोष्टीचा पद्धतशीरपणे वापरही करताना आढळतात. एका जाहिरातीत होतं, जोवर तुम्ही या कारची टेस्ट ड्राईव्ह करणार नाही, कार चालून बघत नाही, तोवर ती घेऊ नका. परंतु कार खरेदी करणाऱ्याला वाटतं कारची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि ती विकत घ्या. अशा प्रकारच्या जाहिराती देणारे लोक जागरूक आहेत, चाणाक्ष आहेत, पण दुर्दैवानं कित्येक सरकारी संस्था मात्र याविषयी अनभिज्ञ आहेत.
दारू पिऊन गाडी चालवू नका यासारखे मोठे मोठे बोर्ड आपण रस्त्याने जाताना वाचतो, पण परिणामस्वरूप गाडी चालवताना दारू पिऊनच चालवायची असं मनावर नकळतपणे ठासलं जातं. म्हणून आपल्याला जर युद्ध संपवायचं असेल तर आपले विचार युद्धाविरुद्ध नसावे, उलट शांतीच्या पक्षात असावेत, हाच एक निष्कर्ष यातून निघतो. एखादी गृहिणी घरात काम करत असते आणि तिचं बरंचसं काम अपूर्ण असतं. त्यावेळी अज्ञानामुळे तिच्या मनात पुढील विचार येतात. मलाच नेहमी सगळी कामं करावी लागतात. लहानपणी आई वडील काम सांगायचे, आता सासू सासरे सांगतात, हे पण तूच कर, ते पण तूच कर. शेवटी कुठपर्यंत मी हे सगळं करत राहायचं? इतर कोणी का नाही करत? परमेश्वरा, वाचो बाबा या कामाच्या रगाड्यातून. असे विचार करून तिला जास्त काम करायची नाही अशीच ऑर्डर नकळतपणे ती देत असते. वास्तविक ती स्त्री जाणून बुजून असं करत नाही. केवळ घरकामामुळे त्रस्त झाल्याने ती असे विचार करत असते. मग थोड्याच वेळात भाजी चिरताना तिचं बोट कापलं जातं आणि बोटातून भळाभळा रक्त येऊ लागतं. डॉक्टर तिला 2 दिवस काम करण्यास मनाई करतात आणि सक्तीची विश्रांती घ्यायला सांगतात. आता एखाद्यानं जर तिला विचारलं, तुझ्या बोटाला चाकू लागलेला अशी तुझी इच्छा होती का? तुझ्या बोटाला चाकू लागावा अशी तुझी इच्छा होती का? तर ती म्हणेल, छे, मी काय वेडी आहे असे विचार करायला? स्वतःचं नुकसान व्हावं असं मला कशाला वाटेल? एकदा एका माणसानं माठ आणला. तो माठ मोठा असल्यानं त्याला जास्त जागा लागायची. तो माणूस जेव्हा त्या माठाकडे बघत असे तेव्हा त्याच्या मनात विचार येत, हा माठ जरा जास्तच मोठा आहे, त्याला खूप जागा लागते. अशा विचारांनी एक दिवस तो माठ फुटला. तुम्ही जर त्याला विचारलं, माठ फुटावा अशी तुझी इच्छा होती का? त्यावर तो म्हणेल, स्वतःचं नुकसान व्हावं अशी इच्छा करायला मी काय वेडा आहे? परंतु माठ जरा छोटा असता तर बरं झालं असतं अशी सूक्ष्म इच्छा त्याच्या मनात होती. त्यानंतर 2च दिवसांनी त्याच्या घरी छोटा माठ येतो. याचाच अर्थ प्रत्येक गोष्ट बघून तिचं निरीक्षण करून अप्रत्यक्षपणे तुम्हीच ऑर्डर देत असता हे निश्चित होतं. असं असतं तर बरं झालं असतं, तसं असतं तर चांगलं झालं असतं म्हणून भले तुम्ही प्रत्यक्षपणे स्वतःच वाईट चिंतत नसाल किंवा आयुष्यात दुःखाची इच्छा करत नसाल, पण अप्रत्यक्षपणे मात्र तुमच्या मनात जे विचार येतात तशाच घटना जीवनात घडतात, आकृष्ट होतात, हे नीट ध्यानात ठेवून स्वीकारायला हवं. निरंतरता हीच यशाची किल्ली आहे, सफलतेचं रहस्य आहे. निरंतरता हीच यशाची किल्ली आहे, सफलतेचं रहस्य आहे. ज्या लोकांना हे रहस्य समजलं ते लोक सजगतेनं निरंतरतेची बीज पेरत राहिले, कारण जे आपल्याला हवे ते आधीच निर्माण झालेलं आहे हे त्यांना माहीत असतं. आपल्याला केवळ त्याला प्रकट रूपात आणायचं हे इतकंच. आनंद साजरा करणारा माणूस विचार येताच क्षणीच आनंदाचा जल्लोष करण्यास सुरुवात करतो. मात्र काही लोक खुश होऊ शकत नाही, कारण त्यांना वाटतं आधी दिसायला तर हवं, प्रथम ती गोष्ट मिळायला तर हवी, मगच मी खुश होईन. ती गोष्ट दिसण्यापूर्वीच मी त्या वस्तूचं सृजन झालं का असं कसं मानू? ती वस्तू दिसतं कुठं? आधी दिसू तर दे, प्रथम काही मिळू तर दे. अशा प्रकारे जसजसं आपण विचार नियम समजून घेत जाल तसतसं आपल्यातील आनंदाचं प्रकटीकरण आत्मविश्वासासह होईल आणि मग वाटेल, बस आता सर्व काही माझ्या मुठीत आहे, माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. दुसऱ्यांच्या अवगुणाकडे तुमचं दुर्लक्ष वेधलं जाणं म्हणजे तुमच्या दिलेल्या गेलेल्या त्या चुकीच्या ऑर्डर्स आहेत हे लक्षात घ्या. मला जे हवे यावर लक्ष केंद्रित करताना निश्चितपणे काय होतं? स्वाध्याय क्रमांक 8 सूत्र 3 प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. प्रश्न पहिला आहे, मला जे हवे यावर लक्ष केंद्रित करताना निश्चितपणे काय होतं? आपण जेव्हा जे हवे यावर आपण लक्ष केंद्रित करतो तेव्हा त्या साऱ्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होते. नियती आपल्याला मनपसंत गोष्ट कशी देते याचं एक मजेशीर उदाहरण पाहूया. समजा एक पुस्तक हवं आहे तुम्हाला, पण त्याची एकच कॉपी उपलब्ध आहे आणि तीही अमेरिकेत. आता ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट आहे, पण तुम्हाला तर ते कोणत्याही परिस्थितीत हवंच आहे. मग तुम्ही काय करता? त्या पुस्तकाचा ध्यास घेता, मनोकल्पनेत तुम्ही ते पुस्तक बघता. अमेरिकेत कुठल्या तरी ग्रंथालयात ते पुस्तक ठेवलेलं आहे अशी तुम्ही कल्पना करता. एक दिवस ग्रंथपालाच्या मनात विचार येतो, हे पुस्तक खूपच रोचक आहे, तेव्हा ते परत छापायला हवं. अशा प्रकारे त्याची तुमच्यापर्यंत येण्याची प्रक्रिया सुरू होते. पण तुम्ही जर मध्येच कल्पना करणं बंद केलं तर ती प्रक्रियाही थांबते.
परत जेव्हा तुम्ही कल्पना करायला लागाल तेव्हा एखादा माणूस येऊन ते पुस्तक लायब्ररीतून घरी वाचायला नेईल. तुम्ही कल्पना करणं असंच सुरू ठेवलं तर ते पुस्तक कसंही करून तुमच्याकडे यायला लागेल. पण कल्पना किंवा सकारात्मक विचार बंद होताच पुन्हा तिथेच थांबेल. मग त्या माणसाचा मित्र त्याला भेटायला येईल व म्हणेल, परदेशात जात असल्याने सोबत हे पुस्तक मी प्रवासात वाचण्यासाठी घेऊन जातोय. तो माणूस ते पुस्तक घेऊन भारतात येईल. आता ते पुस्तक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत येईल, नक्कीच पोहोचेल. पण तुमची कल्पना बंद होताच ते तिथेच थांबेल. मध्येच जर कल्पना थांबली तर तो माणूस भारतात येईल, पण ते पुस्तक आणायला विसरेल. या गोष्टी तुम्हालाही माहीत नाहीत, कारण हे सर्व अदृश्य स्वरूपात चाललेलं असतं. मग तुम्ही हे सर्व चालू असतानाच मी केव्हापासून कल्पना करतोय, पण ते पुस्तक मला मिळेल की नाही हे माहीत नाही, असा जर विचार करायला लागलात तर या नकारात्मक विचाराने पुस्तक तुमच्यापासून दूर जाऊ लागेल. म्हणून ते पुस्तक तुमच्याजवळ येत आहे अशीच आनंदाने कल्पना करा. मग निसर्ग पुन्हा ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल. त्यानंतर तीच व्यक्ती भारतात येईल. तिचा मित्र कुठल्या तरी कंपनीत काम करत असेल, तो त्या व्यक्तीला भेटायला जाईल, ते पुस्तक वाचायला म्हणून घेऊन येईल. त्यानंतर तुम्ही जेव्हा या मित्राच्या घरी जाल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे च्या, ज्या पुस्तकाची मी कल्पना करत होतो ते पुस्तक तर माझ्यासमोर आहे. तुम्ही पुस्तक वाचाल किंवा त्याची झेरॉक्स कॉपी काढाल, अगदी वाटेल ते कराल, पण ते पुस्तक तुम्हाला मिळणारच, यात शंका नाही. कल्पनाशक्तीचे एक छोटंसं उदाहरण आहे. यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही, पण निसर्गात त्या अगदी सहजतेनं घडत असतात. तुमचं एक छोटंसं स्वप्न पूर्ण करणं किंवा 10 स्वप्न पूर्ण करणं हे नियतीसाठी सारखं आहे. मग तुम्हाला ते कितीही भिन्न वाटत असलं तरीही निसर्गासाठी त्यात कुठलाही फरक नाही. त्याच्यासाठी दोघांची प्रक्रिया समानच असते. कल्पना किंवा विचार नियमांची भूमिका या दोघांसाठी एकसारखीच असते. जितका विश्वास जास्त तितका परिणाम अधिक. प्रश्न क्रमांक 2 आहे, नकारात्मक घटना घडत असताना सकारात्मकतेवर लक्ष कसं केंद्रित करायचं? नकारात्मक घटना घडत असताना सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित कसं करायचं? समाज प्राप्तीनंतर सर्व काही शक्य आहे. सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुढील 3 तंत्रांचा उपयोग करा. पहिलं तंत्र, सकारात्मक शब्द. आपल्याला शब्दाचा उपयोग नेहमी दुसऱ्यांच्या उत्कर्षासाठी किंवा आशीर्वादासाठीच करा. दवाखान्यात एखाद्या आजारी माणसाला भेटायला लोक जातात तेव्हा तुम्ही म्हणता, अरे तुला काय झालं, किती अशक्त दिसतोय, काही खातोस की नाही? अशा प्रकारे संभाषण रुग्णाशी कधीही करू नका. त्यापेक्षा आता तू बरा दिसतोस, तुझी प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली सुधारली, असं वेगळं काहीतरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चांगल्या बोलण्याने ते लवकर बरा होईल. तुम्ही गेल्यानंतर तो स्वतःला आरशात बघेल आणि मी बरा होत चाललोय असा विचार करू लागेल. आपण जर एखाद्याबद्दल चांगलं बोलू शकत नसाल तर कमीत कमी त्याच्याविषयी नकारात्मक शब्द तरी उच्चारू नका. एवढी मदत करा. जसे आपले विचार असतात तसे शब्द आपण उच्चारतो आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरात परिवर्तन घडतं. आपलं शरीर हे जल, वायू, पृथ्वी आणि आकाश अशा पंचतत्वांनी बनलेलं आहे, हे आपण जाणतोच. जेव्हा तुम्हाला थंडी वाजते त्यावेळी शरीरातल्या पेशीमधील पंचतत्वापैकी जलतत्व वर येतं आणि थंडी वाजायला लागते. जेव्हा तुम्ही विचार करताय खूप उकडतंय, सूर्य डोक्यावर आला आहे, तेव्हा तुमच्या शरीरात अग्नितत्व प्रबळ होतं. म्हणून इथून पुढे जेव्हा कधी तुम्हाला उकाड्यात बसावं लागेल आणि त्यावेळी थंडपणा अनुभवायचा असेल तेव्हा हा प्रयोग करायला हरकत नाही. मी हिमालयात आहे अशी कल्पना करून ती कल्पना एका मिनिटापर्यंत पकडून ठेवताच थोड्याच वेळात उष्णता कमी जाणवेल किंवा थंडी वाजू लागेल. जेवढा जास्त काळ तुम्ही हा विचार धरून ठेवाल तेवढा अधिक परिणाम झाल्याचे जाणवेल. दुसरं तंत्र, परंतु. या तंत्रामध्ये तुम्हाला परंतु या एका शब्दाचा वापर करायचा आहे. काही लोकांना प्रश्न पडतो, आम्ही सकारात्मक शब्दांनी विचारावर नियंत्रण तर मिळवतो, पण तरीही कधी कधी नकारात्मक विचार येतातच. अशा वेळी काय करावं? तेव्हा परंतु या शब्दाचा वापर करायला हवा. विशेषतः नकारात्मक विचारांच्या बाबतीत तर नक्कीच. तुमच्या मनात विचार येतो,
बहुतेक मी आजारी पडणार आहे, तेव्हा लगेच या वाक्याच्या शेवटी परंतु हा शब्द जोडा आणि म्हणा, परंतु असं होणार नाही, कारण माझ्या शरीरात प्रत्येक आजाराशी लढा देण्याची अपार शक्ती आहे. कुठल्याही नकारात्मक विचारात तसंच सोडू नका. त्याच्या पुढे परंतु लावून त्याला सकारात्मक बनवा. उदाहरणार्थ, पुढे कदाचित माझ्याकडे पैसेही नसतील, परंतु मी मेहनत करेन आणि पैसे मिळवीन. सध्या बाजारात मंदी आहे, परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. माझा अभ्यासात मन लागत नाही, परंतु थोडा वेळ मी नक्कीच अभ्यास करू शकेन. अशा प्रकारे तुमच्या मनात कोणतेही विचार आले तरी परंतु हा शब्द जोडून ते सकारात्मक करा. अशा विचारांना अर्धवट सोडून मनात घर करण्याची संधी देऊ नका, अन्यथा हे नकारात्मक विचार हळूहळू पूर्णपणे तुमच्यावर ताबा मिळवतील. तिसरं तंत्र आहे शक्तिशाली प्रेरणादायी वाक्य, मास्टर थॉट कॅचवर्ड्स. हवं ते मिळवण्यासाठी शक्तिशाली प्रेरणादायी वाक्य, मास्टर थॉट्स कॅचवर्ड बनवा. म्हणजे तुम्ही असे विचार जे तुमच्या हृदयाला भिडतात. उदाहरणार्थ, हम होगे कामयाब हा एक मास्टर थॉट कॅचवर्ड आहे. हे वाक्य ऐकून तुमच्यामध्ये जोश तर येत असेल, उत्साह संचारत असेल, तर ते तुमच्यासाठीच बनवलं आहे असं समजा. उदाहरणार्थ, माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते दिव्य योजनेनुसार घडत आहे. माझ्यातील उणीव ही उणीव नसून ती माझी ताकद आहे. सत्यात प्रत्येक आजार ठीक करण्याची ताकद असून सत्य माझ्या सोबत आहे. ज्याने मला घडवलं तोच मला जगवेल. ज्याने इच्छा दिली तोच मुक्ती देईल. ज्यानं स्वप्न दिली तोच माझं स्वप्न साकारेल. ही सर्व प्रेरणादायी वाक्य मास्टर थॉट्स बनू शकतात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रेरक विचार बनवू शकाल. उदाहरणार्थ, मुलगी असणं ही माझी उणीव नसून ताकद आहे, त्यामुळे माझं यश निश्चित आहे. या मास्टर थॉट्स प्रमाणे तुम्ही स्वतःला प्रेरणा देणाऱ्या सकारात्मक सूचना देखील बनवू शकाल. प्रश्न क्रमांक 3 आहे, मी नेहमी आजारी असतो तेव्हा आत्मसूचनांचा प्रयोग आजारपणात कसा करावा? आजारांचा इलाज तर औषधाद्वारेच होत राहील, पण त्याला शुभ विचारांची जोड मिळणंही अत्यावश्यक आहे. आत्मसूचना म्हणजे एखादा विचार मनातल्या मनात किंवा मोठ्यानं म्हणणं. आजाराच्या उपचाराबरोबरच मनाच्या शक्तीला औषधाचे रूप देण्यासाठी प्रेमाने आणि दृढ विश्वासाने पुढील वाक्य म्हणा. मी बरा होत चाललो आहे. मी स्वस्थ होत चाललो आहे. माझे जे काही त्रास आहेत ते आता ठीक होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक पद्धतीनं माझं शरीर उत्तम होत चाललेलं आहे. त्याचबरोबर हा सुविचार तुम्ही स्वतःशी म्हणू शकाल. दिवसेंदिवस प्रत्येक पद्धतीनं माझं शरीर, मनोशरीर यंत्र ठीक होत चाललं आहे. डे बाय डे, इन एव्हरी डे, आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. मी ईश्वराची संपत्ती आहे. कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. हे वाक्य मनापासून म्हणा. या वाक्यामुळे आजारांच्या विचारापासून, भीतीपासून तुम्ही कायमचे मुक्त व्हाल. सकारात्मक विचारांच्या शक्तीचा उपयोग अवश्य करायचाच, पण आजाराचं नेमकं कारण जाणून घेण्याचाही प्रयत्न करायला हवा. हा आजार तुमच्या जेवणाच्या, खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, कमी जास्त झोपण्यामुळे किंवा व्यायाम न करण्याच्या सवयीमुळे तर उद्भवलेला नाही ना, हेही जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या जर काही चुकीच्या सवयी असतील तर ते शांतपणे हा विचार करा. माझ्या मनामध्ये असे कोणते विचार होते त्यामुळे हा आजार निर्माण झाला? ज्यावेळी आपल्या आजारांचं कारण शारीरिक नसतं, त्यावेळी आपले विचार त्यासाठी कारणीभूत असतात, दोषी असतात. ही गोष्ट निश्चित समजा. ज्यामुळे आजार वाढतो अशा चुकीच्या विचारांपुढे दिलेल्या आत्मसूचनाद्वारे नष्ट करा. मी आपल्या अंतर्मनात ज्या चुकीच्या विचार प्रवाहामुळे ही स्थिती, आजार उत्पन्न झाला आहे, त्या विचार प्रवाहाला सोडण्यास तयार आहे. हा विचार दिवसातून अनेक वेळा उच्चारा. असे आपले विचार नवीन वैचारिक साचा निर्माण करेल आणि आपण रोगमुक्त व्हाल. ही नवीन वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी पुन्हा पुन्हा म्हणा, आपल्याला चुकीच्या विचार प्रवाहातून दूर झाल्यामुळे मी आता स्वतंत्र आहे. आपल्याला चुकीच्या विचार प्रवाहातून दूर झाल्यामुळे मी आता स्वतंत्र आहे, मुक्त आहे, मुक्ती आहे, मी खुश आहे, मी आनंदी आहे. आता ठीक होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी कल्पना करा. तुमच्या ठीक होण्याचा अनुभव होत आहे. चित्त शांत करून हलकेपणाची जाणीव करत निश्चित पडून राहा. नकारात्मक विचार, घटना आणि सवयीतून मुक्त होण्यासाठी काय करायला हवं
यासाठी पुढील 4 पावलांवर कार्यवाही करा. प्रथम आत्मसूचनांचा प्रयोग करा आणि जेव्हा कधी त्याची आवश्यकता भासेल तेव्हा खालील शुभ विचार पुन्हा पुन्हा विचारा. मी स्वतःच्या नकारात्मक विचारापासून मुक्त होत आहे. मी शांत झालो आहे. जीवनावर माझा प्रगाढ विश्वास आहे. मी सुरक्षित आहे. ज्या खास वैचारिक पॅटर्नमुळे माझ्यात आनंद निर्माण झालाय तो मला जाणवतोय. मी शांत आहे. मी महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण आहे. मी स्वतःवर प्रेम करतो. स्वतःचा स्वीकार करतो. मी प्रेम मिळवण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी पात्र आहे. मी प्रेमपूर्वक स्वतःच्या शरीराची, बुद्धीची आणि सर्व अवयवांची काळजी घेतो. आता मला उत्साह जाणवतोय. मी जीवनात आनंद अभिव्यक्त करतोय आणि त्याचा स्वीकारही करतोय. मला विश्वास आहे माझ्या जीवनात नेहमी योग्यच गोष्टी घडतात. मी चैतन्य आहे. चेतना आहे. जीवनाच्या प्रत्येक अनुभवाच्या प्रवाहात वाहत जात आहे. सर्व काही छान मजेत चाललंय. मी आनंदाने माझ्या भूतकाळाला मुक्त करत आहे. मी आनंदात आहे. मी आता वर्तमानात जगतो आहे. माझ्या जीवनात भरपूर आनंद आहे. प्रसन्नतेने भरलेले माझे विचार माझ्यात मुक्तपणे प्रभावित होत आहेत. वर दिलेल्या तंत्राव्यतिरिक्त तुम्हाला जर आवश्यकता असेल तर पुढे दिलेल्या विचारांचाही उपयोग तुम्ही करून घेऊ शकाल. 1 किंवा 2 आशावादी विचार घेऊन रोज 10 ते 20 वेळा तुमच्या डायरीत लिहा आणि मोठ्याने वाचा. त्याचे लयीत आनंदाने गुणगुना. तुमच्या मनात दिवसभर त्याच विचारांचं मंथन चालू द्या. विचार पुन्हा पुन्हा उच्चारले गेल्याने त्या विचारांचं रूपांतर वास्तवात झाल्याचं आढळले. कित्येक वेळा असे परिणाम अनुभवायला ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केलेली नसते. विषारी, वैर, द्वेष, घृणा विकारांनी भरलेले आपले विचार, दूषित भावना पत्राच्या रूपात लिहून फाडून कचरा पेटीत टाका किंवा अग्नीत अत्यंत श्राद्धपूर्वक जाळून मुक्ती मिळवल्याचा आनंद घ्या. अशा तऱ्हेने एक छोटीशी कृती देखील तुमच्या दबलेल्या सुप्त मनोभावनांना मुक्त करू शकते, ज्या आजाराचं कारण बनतात. स्वतःवर सकारात्मक निबंध लेख लिहा. स्वतःच्या गुणांना पारखून आपली योग्यता जाणून त्याविषयी खास गोष्टी लिहून काढा. जेव्हा कधी स्वतःविषयी हीन भावना, नैराश्य यायला लागेल त्यावेळी तुम्ही लिहिलेला लेख वाचा. स्वतःशी प्रेरणादायी वार्तालाप करा. मी ईश्वराचा सच्चा बच्चा आहे. सफलता ही माझ्यासाठीच बनवली गेली आहे. एखादं काम जर विश्वातील एखादा माणूस करू दाखवत असेल तर मीही नक्कीच करू शकेन. मी अतिशय उत्साही आहे. मी जिंकण्यावर नेहमीच विश्वास ठेवतो. यासारखे सकारात्मक विचार सतत बाळगा. प्रश्न 5 आहे. बऱ्याच कालावधीपासून मी सकारात्मक विचार करत आहे, तरीही नकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. असं का? याचं कारण अगदी स्पष्ट आहे. आज आपल्याला नकारात्मक परिणाम मिळत आहेत कारण आधी प्रदीर्घ काळ नकारात्मक विचार तुम्ही करत होता, जे आता फळ देत आहेत. पण आता जर आपण सकारात्मक विचार करू लागला असाल तर थोडा धीर धरायला हवा. योग्य वेळ येताच सकारात्मक परिणाम आपल्या समोर येतील. काही लोक विचार करतात, सकारात्मक विचारांनी तर आपला काहीच फायदा होत नाही, त्यापेक्षा नकारात्मक विचारच का करू नयेत. त्यानंतर पुन्हा जेव्हा या नकारात्मक विचार करू लागतात तेव्हा अचानकपणे त्यांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यावेळी मनात विचार येतो, अरे मी तर नकारात्मक विचार करत आहे, मग आता मला हे सकारात्मक फळं कशी मिळत आहेत? याचं कारण म्हणजे आधी आपण जे सकारात्मक विचार केलेत याचंच ते फळ आहे. आता तुम्हाला ते मिळत आहे. कसं ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. समजा तुमच्या घरी 3 डबे आहेत. त्यांना खालच्या बाजूला नळ लावलेला आहे. एका डब्यात तांदूळ भरलेले आहेत आणि दुसऱ्या डब्यात गहू भरलेले आहेत आणि तिसऱ्या डब्यात तांदूळ आणि गहू याचं मिश्रण आहे. यातील तांदूळ भरलेल्या डब्याचा नळ सोडला तर तांदूळ मिळतील, गव्हाच्या डब्याचा नळ सोडला तर गहू मिळतील हे स्पष्ट आहे. जे लोक सत्कृत्य करतात यांच्या बाबतीतील आपत्ती, दैन्य का संभवतं? त्या बाबतीत वाईट घटना का घडतात? असे प्रश्न लोकांच्या मनात नेहमीच येतात. येथे तांदूळ म्हणजे सकारात्मक फळ आणि गहू म्हणजे दुष्कर्माचं फळ असं समजा. एक व्यक्ती तांदळाच्या डब्यात वरून गहू दुष्कर्म टाकत आहे, परंतु तिच्या डब्यातून तरीही तांदूळच सत्कर्मच बाहेर पडत आहेत. दुसरी व्यक्ती गव्हाच्या डब्यात वरून तांदूळ टाकत आहे, तरीही त्या डब्यातून गहूच खाली पडत आहेत. आता तांदळाच्या डब्यात वरून गहू टाकणारा म्हणजे दुष्कर्म करणारा माणूस सर्वांना दिसतो, तरीही त्या डब्याच्या नळातून तांदूळच बाहेर येतात.
याचाच अर्थ दुष्कर्म करूनही तो माणूस सुखी समृद्ध दिसतो आणि वरून गहू टाकत आहे हे दिसत असूनही सर्वत्र त्याचा जय जयकार होतो. अशा माणसाची आंतरिक अवस्था काय आहे, त्याच्यात कोणते गुण आहेत हे आपणास ठाऊक नसतं. वाईट व्यक्तीतही काही चांगले गुण असतील तर त्याचं फळ त्याला चांगलंच मिळणार. तिसऱ्या डब्यात गहू आणि तांदूळ हे दोन्ही मिसळलेले आहेत. तसंच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगली आणि वाईट अशी दोन्ही फळं मिळताना दिसतात.